व्हाय एम्प्लॉई लीव्ह जॉब्स अँड हाऊ टू रिटेन देम. चंद्र पृथ्वी जसे, स्टाफ कंपनी तसेच. हाऊ? लेट्स लर्न फ्रॉम अ मेटाफॉर. मला सांगा, चंद्र पृथ्वीभोवती का फिरतो? कर्तव्य म्हणून नाही ना. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे, आणि तेही त्याला आखून दिलेल्या त्याच्या कक्षेमध्ये राहूनच. कारण हे गुरुत्वाकर्षणच चंद्राला आपल्या कक्षेत बांधून ठेवतं. आता हे गुरुत्वाकर्षण थोडं कमी होऊ देत किंवा संपू देत, चंद्र दुसऱ्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या ग्रहाच्या कक्षेत जायला वेळ घेणार नाही. अगदी या चंद्रासारखेच आपल्या कंपनीतले आपले एम्प्लॉईज, जे कंपनीच्या गुरुत्वाकर्षणामुळेच त्या कंपनीत काम करतात. कंपनीचं गुरुत्वाकर्षण? हो, कंपनीचं गुरुत्व आणि आकर्षण. कंपनीचं गुरुत्व म्हणजे गुरु, मुख्य, मेन कंट्रोलिंग डायरेक्शनल पॉवर. मग तो कंपनीचा ओनर असेल किंवा कॉर्पोरेट मॅनेजमेंट. अगदी इमिजिएट रिपोर्टिंग बॉसेस, मॅनेजर्स सगळे आले. दिस लीडरशिप इमेज ऑफ ओनरशिप ऑर मॅनेजमेंट म्हणजेच ते गुरुत्व, जे एम्प्लॉईजला सतत इम्पॅक्ट करत राहतं. अशा कंपनीचा पार्ट असणं हे त्याच्यासाठी एक प्राऊड फिलिंग असतं. आणि आकर्षण? आकर्षण म्हणजे कंपनीज वर्क एन्व्हायरमेंट, वर्क लाईफ बॅलन्स, टीम स्पिरिट, रिस्पेक्ट टू डायव्हर्स व्ह्यू पॉइंट्स, कंपनीज पॉझिटिव्ह अँड इन्क्लुसिव्ह कल्चर. इन शॉर्ट, व्हॅल्यू सिस्टम ऑफ द कंपनी. बॉन्डिंग बिटवीन कलिग्स, बॉन्डिंग बिटवीन मॅनेजमेंट अँड स्टाफ, न्यू स्किल ट्रेनिंग्स फॉर अपस्केल, रिवॉर्ड्स अँड रेकग्निशन प्रोग्राम फुल ऑफ एक्साइटमेंट. आणि याहून मुख्य आकर्षण म्हणजे त्याचं पे पॅकेज, ऑफकोर्स विथ ॲडिशनल व्हेरिएबल इन्सेंटिव्स, विथ टाइमली पे आउट्स, अँड मोस्ट इम्पॉर्टंट, जॉब सिक्युरिटी विथ ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज. इन शॉर्ट, ब्लूप्रिंट ऑफ द करिअर पाथ. हो, थोडक्यात काय, एम्प्लॉईजना बांधून ठेवायचं असेल तर बंधन नव्हे तर आकर्षण निर्माण करावं लागेल. कंपनीच्या या गुरुत्वाकर्षणामुळेच तो एम्प्लॉई कंपनीने आखून दिलेल्या कक्षेत फिरत राहतो, आपलं काम करत राहतो. पण जर कंपनीचं गुरुत्व आणि आकर्षण यातला कुठलाही घटक थोडाफार कमी झाला किंवा बदलला, तर आपला हा एम्प्लॉई रूपी चंद्र लगेच दुसऱ्या ग्रहांचा शोध घेणं सुरू करतो. कधी कधी दुसरा ग्रहही त्याला आपल्या गुरुत्वाकर्षणामध्ये खेचू पाहतो. हेच ते सारं गुरुत्वाकर्षण. आणि याच्या बाहेर जाणं म्हणजे तो स्टाफ मेंबर दुसऱ्या ग्रहाच्या म्हणजे दुसऱ्या कंपनीच्या कक्षेत जाणं, तिथल्या गुरुत्वाकर्षणामुळे. मग एकेकाळी आपल्या भोवती फिरणारा हा चंद्र दुसऱ्याच्या क्षितिजावर झळकताना पाहणं पेनफुल असणारच. पण हे सगळं टाळण्यासाठी कंपनीला सुद्धा स्वतःचं गुरुत्व आणि आकर्षण टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी ही पृथ्वीसारखं रोटेटिंग ऑन इट्स ओन ॲक्सिस, म्हणजेच टाइम टू टाइम ऑर्गनायझेशनल अनालिसिस, मॅनेजमेंट अप्रेझल्स, स्टाफ कॉम्पेन्सेशन रिव्ह्यूज, इव्हॅल्युएशन्स अँड कॉन्स्टंट अपस्केल ग्रोथ प्लॅन करत राहणं तितकंच गरजेचं. थँक्यू व्हेरी मच.